SGT इंटरनॅशनल स्कूलच्या 4था स्पोर्ट्स ॲन्युअल डेच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन डॉक्टर वासाशिव प्रकाश आणि डॉक्टर अनिल कुमार चव्हाण तसेच SGT इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन रमेश गुलाबतुपे यांच्या उपस्थित पार पडला करंजाडे येथे। तसेच यावेळी SGT इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी शुभम रमेश तुपे, डायरेक्टर सुभाश्री रमेश तुपे आणि SGT इंटरनॅशनल स्कूलचे CEO आणि प्रिन्सिपल डॉक्टर ॲडव्होकेट S विजय आणि SGT इंटरनॅशनल स्कूलची व्हाईस प्रिन्सिपल निकिता पाटील सह टीचर्स विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। SGT इंटरनॅशनल स्कूलच्या 4था स्पोर्ट्स ॲन्युअल डेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवली, ज्यामध्ये खो खो, कबड्डी, क्रिकेट, डान्स इत्यादी कला दाखवली। तसेच SGT इंटरनॅशनल स्कूलचे 4था स्पोर्ट्स ॲन्युअल डे दुसऱ्या दिवशी वृक्ष अर्पण करण्यात आले आणि तसेच विद्यार्थ्यांनी मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आले।
तसेच प्रमुख उपस्थित डॉक्टर वासा शिवाप्रकाश आणि डॉक्टर अनिल कुमार चौहान यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। आज मैं एसजीटी स्कूल में एज ए चीफ गेस्ट आया हूँ। रियली बहुत अच्छा लगा मुझे, क्योंकि बच्चों का जो मेहनत यहाँ पर दिखा है और उनके टैलेंट्स बहुत अच्छा है और उनकी परफॉर्मेंसेस तो इट्स एन ऑसम, and especially at the time of when they are doing the coordination of exercises, it's awesome really. And second thing, the legumes, the coordination between the song and as well as the game of cricket, they made it very nice. So even I felt very happy that South Africa versus India match they performed here, and they proved what is the greatness of India and how we feel when the India wins. So the same way, in the enthusiasm, I appreciate the SGT, all the children, that they can win in all the games. Winning is not a criteria, participation is important, and I congratulate each and every student to success their future in the sports and as well as the academics. And I wish the Ramesh Tupe sir for his successful maintenance of school in all directions, because where I observed that सर का जितना देखा मैं, सो एक डायरेक्शन में ही है, हर जगह पे सर बच्चों के लिए काम करते हैं, वो बहुत अच्छा लगा मुझे। जहाँ के लिए साइंस के लिए या नहीं तो आर्ट्स के लिए और स्पोर्ट्स के लिए, हर जगह पे एक्टिविटीज़ के लिए, पढ़ाई के लिए, हर जगह पे उनकी फोकस लगा के बच्चों के लिए। और स्पेशली मुझे एक पता चला है, आज रमेश तुपे सर अपने आप बच्चे बन जाते बच्चों के बीच में, वो मुझे बहुत अच्छा लगा। और आज यहाँ पर मुझे बुलाया है सर ने, इसके लिए मैं निकिता मैडम और रमेश तुपे सर को दोनों को बहुत धन्यवाद कहता हूँ। थैंक यू वेरी मच। So it was actually beautiful celebration of this SDC school. Actually, this is the sport day, and it was good coordination between all those activities done by the students. Very well performed, and this was a good activity, and this is good activity of the school actually, and everyone should take part in this type of activities. Everyone should get all opportunities. Actually, this is a good opportunity for making them a sportsmanship. So this is a activity where they have to learn some good things from the sports activities. आणि एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन रमेश गुलाब तुपे यांनी सर्वांचे आभार मानले आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचा आज चौथा स्पोर्ट डे आहे आणि या स्पोर्ट डे साठी सन्माननीय प्रकाश व्यास सर आणि वैष्णवी चेअरमन इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन इथे हजर आहेत। प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो की ते इथं आमच्या स्पोर्ट डेला चीफ गेस्ट म्हणून हजर राहिले। एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या या वर्षीची थीमच आहे सेव्ह अर्थ सेव्ह गर्ल चाइल्ड। त्यामुळे आज आम्ही सर्वांनी विचार केला की या सेव्ह अर्थच्या निमित्ताने अर्थ वाचवायची असेल तर आपल्याला झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे। त्या निमित्ताने आज एसजीटी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने झाडे लावा झाडे जगवाचा उपक्रम राबवला व त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी इथे वृक्षारोपण केलेलं आहे। तसेच आज सेकंडरी फ्रॉम 3rd स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डचा आज ॲन्युअल स्पोर्ट्स आहे। वेगवेगळ्या विविध स्पर्धा इथं आता आयोजित होत आहेत। कबड्डी, क्रिकेट, रनिंग या स्पर्धा होत आहेत। मुलांसाठी उत्कृष्ट अशी बक्षीस आम्ही इथं ठेवलेले आहेत, मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट्स आहेत आणि मुलं अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहेत। आज सेकंड डेच्या इनॉग्रेशनच्या वेळी मुलांनी अतिशय छान प्रकारे जे वर्ल्ड कपच्या वेळी रोहित शर्मा जसा आपला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी जे पूर्ण भारताच्या लोकांची जी एक्साइटमेंट होती ती पूर्ण एक्साइटमेंट त्यांनी आज आपल्या इथं ग्राउंडवर दाखवली। आम्ही सर्व त्या याने खूप खुश झालो आहोत। मुलांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला झालेला आहे आणि मला खात्री आहे की एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे भरपूर मुले भविष्यामध्ये खेळामध्ये अशीच उत्तम कामगिरी करतील। याच्यामध्ये वेगवेगळ्या टीम आहेत, क्लासेसच्या टीम्स आहेत, 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7, 8, 9, 10 असे वेगवेगळ्या 5th स्टँडर्ड वर्सेस 6th स्टँडर्ड असे आपण वर्सेस मॅचेस करतो आहे। त्याच्यामध्ये आपण जी टीम फायनलला जाणार त्याला गोल्ड मेडल आणि सेकंड रनर अप, फर्स्ट रनर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल देणार आहोत किंवा छोट्या मोठ्या अशा ट्रॉफीज देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट 24 टुडे, करंजाडे।